आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, रोजगार आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, रोजगार आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. बेरोजगारांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, बेरोजगारांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. बेरोजगारांना राखेचे टेंडर मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे, बेरोजगारांना राखेचे टेंडर, मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे. रोजगार आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, रोजगार आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. बेरोजगारांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, बेरोजगारांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. दीपनगर प्रशासन, हाय हाय, दीपनगर प्रशासन, हाय हाय, दीपनगर प्रशासन. हाय हाय. काय सांगाल, तुमचं नाव काय आहे आणि या ठिकाणी तुम्ही का उपोषणाला बसलेला आहात? तुम्ही ठिया मांडलेला आहे, काय आहे नेमकं? नमस्कार, मी अजय इंगळे, सरपंच मन्यारखेडा, तालुका भुसावळ. गेल्या 1.5 वर्षापासनं मन्यारखेडा येथील स्थानिक बाधित गावातील बेरोजगार युवकांमार्फत दीपनगर प्रशासनास वेळोवेळी आम्ही निवेदन सादर केलेलं आहे की स्थानिक बाधित बेरोजगारांना तुम्ही कामावरती घ्या. ज्या प्रकारे तुम्ही बाहेरील कामगारांना मोठी संधी, बाहेरील ठेकेदारांना मोठी संधी दिलेली आहे, त्याचप्रमाणे येथील स्थानिक बेरोजगारांना जे दीपनगर औद्योगिक क्षेत्राच्या बाधित क्षेत्र आहे अशा गावांमधील बेरोजगारांना तुम्ही कामावरती घेतलं पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. मग काय नेमकं त्यांचं उत्तर काय मिळालं तुम्हाला? आतापर्यंत त्यांचं उत्तर आलेलं नाही. केवळ आश्वासन देण्याचं काम तेथील अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. 4-5 दिवस झालं तुम्ही देवमध्ये उपोषणाला बसलाय, तुम्हाला कुठले अधिकारी भेटायला आले, तुम्हाला काय सांगण्यात आलं? आतापर्यंत कुठल्याच अधिकाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधलेला नाही. काय सविस्तर तुमच्या काय मागणी आहे? त्यांनाही त्यांनी जर तुम्हाला हे घेतलं कामावरती? आम्ही दीपनगर प्रशासनास एकूण 5 मागण्या केलेल्या आहेत, ज्यामध्ये औष्णिक विद्युत केंद्र राखवाहिनी वरील सर्व निविदांमध्ये कामगार म्हणून मन्यारखेडा येथील स्थानिक बेरोजगार यांचा भरणा करावा. कारण ही जी राखेची पाईपलाईन आहे हे मन्यारखेडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवरनं गेलेली आहे. ही जमीन संपादित होऊन त्यांची राखेची पाईपलाईन या जमिनीवरती टाकलेली आहे आणि हे सर्व जे बेरोजगार आहेत हे त्याच प्रकल्पग्रस्त कुटुंबातील सदस्य आहेत आणि प्रकल्पग्रस्त लोकांना, शेतकऱ्यांना, स्थानिकांना न्याय मिळाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. आमची दुसरी मागणी अशी आहे की या बेरोजगारांना त्यांच्या युनिट 500 आणि 660 यामध्ये देखील रोजगार आणि कामे मिळाली पाहिजे. आमची तिसरी मागणी अशी आहे, स्थानिकांना 20% राखेचं जे धोरण आहे जे त्यांनी आता आणलेलं आहे नवीन, त्यामध्ये जाचकाठी त्यांनी लागू केलेले आहे, ते रद्द करून सोप्या पद्धतीने स्थानिकांना विल्हाळे ॲश बंडातील राख देण्यात यावी, ही आमची तिसरी मागणी आहे. आमची चौथी मागणी अशी आहे की बाकी समित्यांना ज्या प्रकारे ते राख उद्योगाकरता, व्यवसायाकरता देतात, त्याचप्रमाणे मन्यारखेडा येथील समितीला देखील त्यांनी राख उपलब्ध करून द्यावी व आमच्या परिसरामध्ये चालणारे जे छोटे मोठे कामं आहेत ते इथल्या स्थानिक बेरोजगारांमार्फत करण्यात यावेत, ही आमची 5वी मागणी आहे. तुम्हाला काय सांगले? दीपनगर प्रशासनाने आम्हाला दोन वेळेस लिखित असं लेटर त्यांनी दिलेलं आहे कामावरती घेण्याबाबत, कामं देण्याबाबत. मात्र आतापर्यंत त्यांनी आश्वासन त्यांचं पाळलेलं नाही. केवळ उडवाउडवीची उत्तरे देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. तर काय नाही तुमचं उपोषण, जर काय यावेळी जर तुमच्या उपोषणाला त्यांनीच नाही पाठिंबा दिला, साथ नाही दिली, तुमचं उपोषण नाही स्थगित झालं, काय तुम्ही पुढची दिशा काय असणार? आमचं उपोषण आंदोलन हे संविधानिक मार्गाने चाललेलं आहे. मात्र आंदोलकांचा संयम सुटल्यास या ठिकाणी जे बूस्टर पंप हाऊस माझ्या मागे आहे, इथून विल्हाळे ॲश बंडामध्ये जी राख सोडण्यात येते तिचं संचालन या ठिकाणून केलं जाते. आमचं समाधान न झाल्यास येणाऱ्या 2 दिवसानंतर हे बूस्टर पंप हाऊस बंद करो आंदोलन आम्ही छेडणार आहेत, अशी भूमिका घेण्याची वेळ उपोषणकर्ते आंदोलकांवरती येऊ नये म्हणून मुख्य अभियंता दीपनगर प्रशासन यांनी
योग्य तो निर्णय घेतला पाहिजे.